हॅलो मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन रोकडे. मित्रांनो, आज तुमच्यासाठी अस्सल घरगुती जेवणामध्ये मी घेऊन येत आहे कोलंबी मच्छी करी. तर मित्रांनो, चला पाहूया. हॅलो मित्रांनो, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी आज जी रेसिपी बनवणार आहे कोलंबी मच्छी ग्रेव्ही. त्यासाठी मित्रांनो मी बाजार मार्केटातून अर्धा किलो कोलंबी मच्छी आणली आहे आणि ती व्यवस्थित साफ करून देखील घेतली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की मच्छीमध्ये एक जो काळा असा धागा असतो तो देखील मी स्वच्छ पद्धतीने साफ करून घेतला आहे. त्याचबरोबर मित्रांनो मी भरपूर प्रमाणात लसूण देखील घेतला आहे, तुम्ही पाहू शकता. थोडंसं आलं देखील घेतलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर 4 ते 5 हिरव्या मिरच्या देखील घेतल्या आहेत मित्रांनो. सोबतच एक लिंबू देखील घेतला आहे मित्रांनो. हिरवीगार अशी कोथिंबीर देखील घेतली आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. 2 मीडियम साईजचे असे कांदे देखील घेतले आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. त्याचबरोबर आपल्या रेसिपीसाठी 2 मीडियम साईजचे असे टोमॅटो देखील घेतले आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. सोबत खडे मसाले देखील घेतले आहेत, त्यामध्ये मी तेजपत्ता घेतला आहे मित्रांनो. थोडंसं जिरं देखील घेतलं आहे मित्रांनो. काळी मिरी देखील घेतली आहे मित्रांनो. बरोबरच मी लवंग देखील घेतले आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मी दालचिनी आणि चक्री फूल देखील घेतले आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीने मी आपली जी कोलंबी मच्छी आहे तिची मी सर्वप्रथम मॅरिनेशनसाठी आपले मटेरियल हे व्यवस्थित पद्धतीने तयार करून घेणार आहे आणि आपली मच्छी ही मी मॅरिनेट करून घेणार आहे 15 ते 20 मिनटं. तर मित्रांनो चला पाहूया. तर मित्रांनो मच्छी ही मॅरिनेशन करण्यासाठी तुम्ही पाहू शकता मी अद्रक लसणाची ठेचून हिरव्या मिरच्यांची अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. तर मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्या मच्छीमध्ये अद्रक लसूण मिरच्यांची पेस्ट ही ॲड करणार आहे. तुम्ही पाहू शकता मी अद्रक लसणाची पेस्ट ॲड करत आहे मित्रांनो. त्याचबरोबर थोडीशी हळद देखील ॲड करत आहे, तुम्ही पाहू शकता. थोडीशी धना पावडर देखील ॲड करत आहे मित्रांनो. सोबतच काश्मीरी मिर्च पावडर देखील ॲड करत आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ देखील ॲड करत आहे, तुम्ही पाहू शकता. एक लिंबाचा रस देखील मी ॲड करत आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मिश्रण मी एकजीव करून घेत आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण हे एकजीव झाले आहे आणि त्यावर मी एक झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं आपली मच्छी ही मॅरिनेट करून घेणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी आपल्या मच्छीवर मॅरिनेशनसाठी झाकण ठेवलं आहे आणि तोपर्यंत मित्रांनो मी आपले कांदे टोमॅटो हे चॉप करून घेत आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी 2 मीडियम साईजचे कांदे हे चॉप करून घेतले आहे. सोबतच मी टोमॅटो देखील चॉप करून घेतले आहे, तुम्ही पाहू शकता. हिरवीगार कोथिंबीर देखील मित्रांनो मी चॉप करून घेतली आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो आपलं मच्छी ही मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण खडे मसाले हे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली मच्छी ही मॅरिनेट होत आहे तोपर्यंत मी आपली कांदा टोमॅटोची प्युरी तयार करून घेणार आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी खडे मसाले हे तेलामध्ये फ्राय करून घेत आहे आणि सोबतच मी कांदे आणि टोमॅटो देखील ॲड करणार आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी आपले कांदे हे आपल्या भांड्यामध्ये तेलात व्यवस्थित फ्राय करून घेत आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपले कांदे हे तेलामध्ये व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन होत आहे. तर त्यामध्ये मी अद्रक लसूण आणि मिरचीची ठेचून तयार केलेली पेस्ट देखील ॲड करत आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता मी अद्रक लसूण मिरचीची ठेचून तयार केलेली पेस्ट देखील ॲड केली आहे. तर मित्रांनो बारीक चॉप केलेले टोमॅटो देखील मी ॲड करत आहे मिश्रणात. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी बारीक चॉप केलेले टोमॅटो आणि कोथिंबीर देखील ॲड केली आहे मिश्रणात. सोबतच मित्रांनो मी मिश्रणामध्ये थोडंसं मीठ देखील ॲड करत आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या रेसिपीमध्ये मी मीठ ॲड केल्यानंतर आपल्या कांदा टोमॅटोची प्युरी ही व्यवस्थित पद्धतीने अशी
शिजून तयार होत आहे। तुम्ही पाहू शकता त्याला तेल देखील सुटलं आहे। तर त्यामध्ये मित्रांनो मी थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, त्याचबरोबर थोडंसं धना पावडर, सोबतच मी थोडासा खडा मसाला ॲड करणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो मिश्रण मी एकजीव करून घेत आहे, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटोची प्युरी ही पूर्णपणे तयार झालेली आहे आणि त्यामध्ये मित्रांनो मी आपली मॅरिनेट केलेली मच्छी ही ॲड करत आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मच्छी देखील मी ॲड करत आहे। तर मित्रांनो आपल्या रेसिपीमध्ये मी कोलंबी मच्छी ही मॅरिनेट केलेली ॲड केली आहे आणि ते मिश्रण मी एकजीव करून घेत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता कोलंबी मच्छी ही मी मिश्रणात ॲड केल्यानंतर ती एकजीव करून घेतली आहे आणि त्यावर मी 2 ते 3 मिनिटं झाकण देखील ठेवत आहे। तुम्ही पाहू शकता मी रेसिपीवर झाकण देखील ठेवत आहे मित्रांनो। तर मित्रांनो 2 ते 3 मिनिटं झाले आहेत आणि आपण आता झाकण काढून चेक करणार आहोत। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली कोलंबी मच्छी ही व्यवस्थित शिजून तयार होत आहे। तर मित्रांनो आपल्या रेसिपीसाठी मी गरम केलेलं पाणी देखील हे आपल्या रेसिपीत ॲड करत आहे। तुम्ही पाहू शकता मी पाणी ॲड करत आहे मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी गरम पाणी ॲड केलं आहे आणि सोबतच मित्रांनो बारीक चॉप केलेली कोथिंबीर देखील ॲड करत आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी कोथिंबीर देखील ॲड केली आहे आणि त्यावर मी झाकण देखील ठेवत आहे 2 ते 3 मिनिटं। तर आपल्या रेसिपीवर मी झाकण देखील ठेवलं आहे आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपली रेसिपी ही पूर्णपणे कंप्लीट होणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो फायनली आपली कोलंबी मच्छीची ग्रेव्ही ही पूर्णपणे शिजून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्या रेसिपीमध्ये व्यवस्थित अशी तरी देखील आलेली आहे। तर मित्रांनो आता मी गॅस बंद करत आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली कोलंबी मच्छी ग्रेव्ही ही पूर्णपणे तयार झालेली आहे आणि मी घेत आहे त्याचा अस्सल घरगुती जेवणामध्ये आनंद। तर मित्रांनो तुम्हाला माझी ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि भेटूया पुन्हा अशाच काही जेवणाच्या रेसिपीच्या व्हिडिओमधून। बाय मित्रांनो। हॅलो मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन रोकडे। मित्रांनो आज तुमच्यासाठी अस्सल घरगुती जेवणामध्ये मी घेऊन आलो होतो कोलंबी मच्छी करी। तर मित्रांनो तुम्हाला माझी जेवणाची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि मित्रांनो मी विनंती करतो की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच काही जेवणाच्या रेसिपीच्या व्हिडिओमधून। बाय मित्रांनो।